नमस्कार मंडळी. या विचार मंथनाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. गेले अनेक दिवस आपण सगळेजण कोरोना संकटाशी लढतोय आणि त्याच्याबरोबर दिवसेंदिवस आर्थिक संकटही खूप मोठं होत चाललंय. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारात आपण बघतो की अनेक आपल्या मित्रांशी हितगुज करताना, नातेवाईकांशी हितगुज करताना लक्षात येतं की अनेक जण डिप्रेशनमध्ये चाललेत. आणि विशेषतः आपली जी तरुण पिढी आहे, यांना या डिप्रेशननी हळूहळू ग्रासायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून म्हणलं चला, की आपल्या या तरुणांशी, युवांशी संवाद साधूया, की डिप्रेशनवर आपल्याला कशाप्रकारे मात करता येईल आणि त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये कुठल्या प्रकारचे बदल करता येतील, जेणेकरून आपण या डिप्रेशनवर मात करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की या काळामध्ये आपल्याला आपल्या जीवनाकडनं किंवा आपल्या आयुष्याकडनं फार अपेक्षा करून चालणार नाही. आतापर्यंत आपल्याला आपल्या जीवनाने, आपल्या आयुष्याने खूप काही दिलं. पण सध्या परिस्थिती अशी आहे, की आपण जर जीवनाकडनं जास्त अपेक्षा केल्या, तर त्या पूर्ण होऊ शकत नाहीत आणि म्हणून आपण जास्तीत जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे थोड्या आपल्या आशा, आकांक्षा, आपली एन्जॉयमेंट थोडीशी आपल्याला या काळामध्ये कमी करायला लागेल. दुसरं असं होतं, की आपल्याला अशी सवय लागली, की 24 तास मनोरंजन आणि प्रत्येक वीकेंडला एन्जॉयमेंट ही आपली एक जीवनशैली बनून गेलेली आहे. आपण राहतोय भारतामध्ये, पण दुर्दैवाने आपली जीवनशैली ही युरोपियन जीवनशैली बनत चाललेली आहे. आणि तीच जर जीवनशैली आपण या कोरोनाच्या काळातही आपण जर त्याच्यावरती अंमलबजावणी करणार असू, तर कदाचित आपण या कोरोनाच्या संकटामध्ये नक्कीच सापडू शकतो. त्यामुळे आपलं मनोरंजन, आपलं एन्जॉयमेंट आपल्याला थोडीशी कमी करायला लागेल. पूर्वी आपल्याला एक म्हण शिकवली जायची, म्हणजे ज्यांचं शिक्षण मराठीमधनं झालं त्यांच्यासाठी. ती म्हण अशी होती, की अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजे आपली जेवढी ऐपत आहे किंवा आपली जेवढी क्षमता आहे, त्याप्रमाणेच आपण आपला विस्तार करावा. पण या नवीन स्पर्धात्मक जगामध्ये नवीन शैली अशी आली आहे, की आधी पाय पसरायचे, मग अंथरूण कमी पडलं, की दुसऱ्याचं अंथरूण ओरबडायचं, ते फाडायचं आणि त्याची ठिगळं आपल्या अंथरुणाला लावायची आणि आपलं अंथरूण मोठं करायचं. अशी एक जीवनशैली आपण पाहतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो संदेश दिलाय, की अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजेच आपल्या क्षमतेप्रमाणेच जर आपण उडी मारली, जर आपला विस्तार केला, तर सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात राहतील आणि आपण डिप्रेशनमध्ये जाणार नाही. त्याला लागूनच दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्नापेक्षा आपला खर्च कमी पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की कलियुगामध्ये आत्मशांती मिळवण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे की उत्पन्नापेक्षा तुमचे खर्च कमी पाहिजे. अन्यथा तुम्ही त्या एका आर्थिक चक्रामध्ये अडकत जाता, फायनान्शियल कंपन्या, बँक यांचे गुलाम होत जाता आणि मग तुमचा जो खरं जीवनाचा आनंद आहे हा निघून जातो आणि या स्पर्धेच्या चक्रात तुम्ही अडकल्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा मला असा मांडायचा आहे, तो म्हणजे की डिप्रेशनचं सगळ्यात मोठं कारण जे आहे, ते कारण आहे स्पर्धा. आपण हे स्पर्धेचं युग आहे असं आपल्याला शिकवलं जातं. आपण कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये कायम अडकलेलो असतो. आणि त्यामुळे बरेच वेळेला ही स्पर्धा जेव्हा आपल्या हाताबाहेर जाते किंवा या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुकूल असे निकाल जेव्हा लागत नाहीत, तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जायला लागतो. न्यूज चॅनल असतील, राजकीय पक्ष असतील किंवा काही मोठ्या-मोठ्या इंटरनॅशनल कंपन्या असतील, त्यांचा हाच प्रयत्न असतो, की आपण सतत स्पर्धेमध्ये कुठल्या ना कुठेतरी राहावं आणि त्यांचं गिराईक व्हावं. त्यामुळे हे सगळं जाळं आपण जर नीट ओळखलं, तर मग आपण अशा कुठल्याही स्पर्धेमध्ये अडकणार नाही आणि जेणेकरून आपण या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये राहू, पण स्पर्धेच्या आहारी जाणार नाही, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मग अगदी आर्थिक स्पर्धा असेल, राजकारणाची स्पर्धा असेल, जगाला नियंत्रित करण्याची स्पर्धा असेल, अशा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण अडकल्यामुळे आपले मित्र, आपले नातेवाईक, आपल्या सोसायटीत राहणारे सभासद यांच्याशी नकळत आपला एक संघर्ष होत असतो आणि त्यामुळे आपली मनःशांती जाते आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो. दुसरं मी तुम्हाला असं सांगितलं, की आपल्या मर्यादा आणि आपली क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे. जसं की व्यापार करणारा प्रत्येक व्यापारी हे काही अनिल अंबानीसारखे होऊ शकत नाहीत किंवा अभिनय करणारा प्रत्येक अभिनेता हा काय अमिताभ बच्चन यांच्यासारखा होऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असलो, तरी आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या मर्यादेप्रमाणे आपले आर्थिक आणि आपले प्रोफेशनल जे काही ध्येय असेल, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ते जर आपण त्याच्यामागे धावलो, तर आपण त्याच्यामध्ये विजय होऊ शकू.
जर अवास्तविक, अव्यावहारिक ध्येय आपण ठेवले आणि त्याच्यामागे आपण जर सतत धावत असू, तर मग आपल्याला डिप्रेशनमध्ये जावं लागू शकतं. सध्या आपल्याला माहिती आहे, की Facebook, सोशल मीडिया याच्यामुळे होतंय काय, की आपण जे नाहीये, ते आपण जगाला दाखवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक प्रकारचं सोंग आपण घेतोय. त्यामुळे जसे तुम्ही आहात, तसं तुम्ही जगाला दाखवलं, तर कदाचित तुम्हाला कुठलं सोंग घ्यायची गरज नाही. आणि मग तुम्ही जे नाही आहात, ते तुम्ही जर जगाला दाखवताय, त्याचं जर तुम्ही सोंग घेतलं आणि काही काळाने किंवा कोरोनासारख्या संकटामध्ये हे सोंग तुम्हाला पुढे नेणं शक्य नाही झालं, तर मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. तुम्ही जे काही आहात, तसंच जगाला दाखवा आणि तसंच जगाने तुमच्यावरती प्रेम करू द्या. अजून एक मुद्दा डिप्रेशनच्या बाबतीत मी मांडू इच्छितो, म्हणजे खास तरुणांसाठी आहे, की तुम्ही वास्तवाचं भान ठेवा आणि वास्तवाचं ज्ञान घ्या. मनुष्य हा त्याच्या अनेक चुकीच्या संकल्पनांच्या मागे धावत असतो. भावनेपोटी किंवा कल्पनेपोटी त्याच्या मागे धावत असतो. दुर्दैवाने आपल्या अनेक आधीची पिढी पालक असेल किंवा शाळेतली शिक्षण रचना असेल, याच्यामुळे अनेक भावनिक आणि अव्यावहारिक कल्पना आपल्या मनामध्ये घातल्या जातात. आणि जेव्हा आपला वास्तवाशी संबंध येतो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं, की अरे वास्तव तर वेगळंच आहे, जग तर वेगळंच आहे आणि मग आपला भ्रमनिरास होतो. त्यामुळे अभ्यास करून, वाचन करून, प्रवास करून तुम्ही जास्तीत जास्त स्वअनुभव आणि वास्तवाचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करा. हे ज्ञान जर तुम्हाला असेल, तुमची पावलं चुकणार नाहीत आणि तुम्हाला अपेक्षित निकाल मिळेल आणि तुम्ही डिप्रेशनपासून वाचू शकता. इथून पुढच्या काळामध्ये पैसा सुद्धा आपल्याला खूप जपून वापरायला लागेल. कारण आपण जर आपल्या आयुष्याच्या जीवनाचा हिशोब केला, तर आपण भरपूर पैसे कमवतो. पण आपल्याला अर्थशास्त्राचं ज्ञान नसल्यामुळे किंवा काही चुकीच्या संकल्पना असल्यामुळे आपण पैसे खर्च करून टाकतो. बऱ्याच वेळेला आपण जर आपल्या आयुष्याचं गणित मांडलं, तर बराचसा पैसा आपण हा 30-30 प्रकारची एन्जॉयमेंट करण्यामध्ये, 30-30 प्रकारची शायनिंग मारण्यामध्ये किंवा वेगवेगळे अनुभव न घेता एकाच अनुभवामध्ये आपण हे पैसे खर्च करतो. आणि मग एकदा पैसे हातातून निघून गेले, की जेव्हा वेळ असते तेव्हा मग आपल्याकडे पैसा नसतो. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पैसा साठवावा पण चांगला लागेल आणि त्याची गुंतवणूक पण आपल्याला योग्य प्रकारे केली जाते. कारण जी गुंतवणूक कोरोनाच्या पूर्वी चांगली मानली जायची, कदाचित ती गुंतवणूक कोरोनानंतरही चांगली मानली जाणार नाही. त्यामुळे कोरोनानंतर जे काही अर्थशास्त्र विकसित होईल, जे काही बाजार, मार्केट जे काही तयार होईल, त्याचा अभ्यास करून आपल्याला पैशाची गुंतवणूक ही करायला लागेल. दुसरी गोष्ट, की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की फळ हे नेहमी प्रयत्नांना किंवा कर्मांना मिळतं. अगदी म्हणजे आपल्या देशाचा जो मूलभूत ग्रंथ आहे, तो म्हणजे भगवद्गीता, त्यातही आपण बघतो, की कर्मसिद्धांत हा भगवान श्रीकृष्णांनी मांडलेला आहे. त्यामुळे आपली श्रद्धा असू शकते. नैवेद्य, अंगारे, धुपारे, व्रत, वैकल्य, नवस अशा अनेक गोष्टी करून आपण फळांची अपेक्षा करत बसतो. पण जर त्यातनं काही निष्पन्न नाही झालं, तर अनेक लोकं डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या श्रद्धेप्रमाणे करण्यास हरकत नाही. परंतु प्रयत्न आणि कर्म हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर डिप्रेशनमध्ये जायचं नसेल, तर आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुमच्याजवळ कुठली पाहिजे, तर तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती. तुमचे मित्र असेल, तुमची जीवनसाथी असतील, आई आहे आपली किंवा आणि मित्र असतील. असे मित्र तुम्ही जमा करा. कारण आपण अनेक उदाहरणं बघतो, की अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती संपत्ती मिळवली, प्रसिद्धी मिळवली. पण त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसं त्यांना मिळाली नाहीत. म्हणून ते सुद्धा डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे अशा चांगल्या माणसांचा संग्रह आपण केला पाहिजे. आपण बघतो, की आजकालच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्याला मनोविकार एवढे झालेले आहेत, की तो निरपेक्ष प्रेम करायचं विसरून गेलेला आहे. आणि निरपेक्ष प्रेम म्हटलं, की आपल्याला आईचं प्रेम आठवतं, की ज्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नसते. त्यामुळे अशी व्यक्ती आयुष्यात आपल्या असली पाहिजे, की जी आपल्यावरती निरपेक्ष प्रेम करत असेल. जर आपल्या आयुष्यात असेल, तर आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. पण असे चांगले मित्र, चांगले सवंगडी, चांगले नातेवाईक हे आपण जमवत गेलं पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे आणि त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. आणि या सगळ्याचा उपयोग आपल्याला आपलं मानसिक संतुलन राखण्यासाठी होऊ शकतो. आपण बघतो, की नैराश्यापोटी अनेक जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. पण आत्महत्या हा काही उपाय नाहीये. आत्महत्या हा गुन्हा आहे. आणि आपण जे लोकं आत्महत्या करतात, ते नकळत अनेकांच्या आत्महत्यांना प्रवृत्त करत असतात. त्यामुळे परिस्थिती ही कधी सारखी राहत नाही.
ती परिवर्तत असते, ती बदलत असते आणि त्यासाठी संयम आणि वेळ जाऊन देणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमचं मन मोकळं करा. ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या मित्रांबरोबर, आपल्या घरातल्यांबरोबर सतत बोलत राहा. कुठली गोष्ट मनात दाबून ठेवू नका. जेणेकरून तुम्ही एवढे टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे, की शेवटी आपण जग नियंत्रण करायला जातो. पण जग नियंत्रण करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीने भर दिलाय तो म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यामुळे जर तुमचं मनावर नियंत्रण तुम्हाला जर ठेवायला तुम्ही शिकलात, त्यासाठी अनेक अभ्यास आहेत, योगा आहे, मेडिटेशन आहे. हे सगळं जर तुम्ही त्यातनं शिकलात, तर जो मनुष्य मनावर नियंत्रण ठेवू शकतो, तो कधीही डिप्रेशनमध्ये जात नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला म्युझिक किंवा संगीत आपण ज्याला म्हणतो, त्याची साथ तुम्हाला नक्की मिळू शकेल. तुम्ही संगीत चांगल्या प्रकारचं शिका, की जे आयुष्यभर तुमच्या सोबत राहील आणि इतर व्यसनांपेक्षा मी तर म्हणतो, की सुरांचं व्यसन जर तुम्हाला लागलं ना, तर तुमचं आयुष्य कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही. धन्यवाद.